नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत राजस्थानपर्यंत कारवाई करून मेफेड्रोन तस्करी करणारी आंतरजातीय टोळी उद्ध्वस्त केली। पोलिसांनी 1 किलो 960 ग्रॅम एमडी जप्त करून 6 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 4,27,09,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 सोमय मुंडे यांनी सांगितले की पहाटे खराडी येथील इयॉन फेज 2 मागील गेटजवळ गस्ती दरम्यान पोलिसांनी पांढऱ्या स्विफ्ट कारमधील 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याजवळून 27 ग्रॅम मेफेड्रॉन आणि साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक आरोपी मोती सिंग, श्रवण सिंग, राज पुरोहित आणि हरीश सुजना राम देवासी हे मूळ राजस्थानचे असून वर्षभरापासून पुण्यात MD विक्री करीत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केलाय। त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी वाघोली परिसरात सापळा रचून योगेश उर्फ मनीष बाबूराम बिश्नोई याला अटक करून त्यांच्याकडून 151 ग्रॅम MD जप्त करण्यात आले। पुढील कारवाई सचिन उर्फ SK रमेश कुमार बिश्नोई यांच्याकडून 4,65,000 रोख आणि मोबाईल जप्त केला। त्यानंतर मांजरी बुद्रुक येथे अमित सुनील घुले याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 398 ग्रॅम MD फॉर्च्युनर वाहन आणि मोबाईल असा सुमारे 1,02,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तपासाचा मुख्य धागा राजस्थानपर्यंत पोहोचल्याने विशेष पथके रवाना करण्यात आली। बालोतरा येथे मुख्य पुरवठादार रतनलाल किशनराम जाट याला अटक करून त्यांच्याकडून 1,384 ग्रॅम MD जप्त करण्यात आले। फरार आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग यालाही ताब्यात घेतले। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 1 किलो 960 ग्रॅम MD रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहन असा 4,27,09,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।